Now, first of all, good morning, all dear friends. Now, here, unit number 6, part B, phase rule. So, today we will discuss the most important topic, phase rule. Okay. Now, dear friends, in previous lecture, we discussed about introduction of phase rules, then homogeneous system or homogeneous phase, heterogeneous system or heterogeneous phase. Then गिब्स फेज रूल्स. ओके. सो फर्स्ट व्हॉट इज मग गिब्स फेज रूल. तर आपण आता आज यामध्ये आपण काल हा टॉपिक घेतला होता की फेज काय आहे, फेज सिस्टीम काय आहे, त्यामध्ये होमोजिनियस सिस्टीम कशाला म्हणायचं, हेट्रोजिनियस सिस्टीम कशाला म्हणायचं, हे टॉपिक्स कालच्या लेक्चरमध्ये आपण काय केले, स्टडी केले. क्लिअर. ओके. नाऊ आता आपण हा गिब्स फेज रूल काल घेतला, पण परत एकदा आपण याची स्टेटमेंट्स बघू आणि या ठिकाणी याला एक्सप्लेन करू काय आहे. तर बघा, आपण काल ही स्टेटमेंट जी आहे, जी सोपी स्टेटमेंट होती ती आपण घेतली होती की गिब्स फेज रूल स्टेटेड दॅट इन अन heterogeneous system in equilibrium the number of degree of freedom plus number of phase. Okay, number of degree of freedom plus number of phase is equal to the number of component plus 2. Number of, for example, consider number of degree of freedom equal to F, number of phase equal to P, and component equal to C. So the mathematical expression or mathematical statement of this gives phase rule as F plus P equal to C plus 2. That means here okay, that means here heterogeneous system in equilibrium the number of degree of freedom म्हणजे F, okay, plus number of phases, that means P is equal to number of component plus 2 म्हणजे C plus 2. तर हे स्टेटमेंट्स आपण यामध्ये घेतली ती. वेअर हिअर F is nothing but number of degree of freedom, C is nothing but component, P is nothing but number of phase, आणि 2 जो आहे हा 2 नंबरचा जो आकडा आहे हा काय ऍडिशनल व्हेरिएबल्स आहे, टेम्परेचर, प्रेशर, आणि दुसऱ्या साईडला काय घेऊ आपण यामध्ये व्हेरिएबल्स कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. इथपर्यंत आपण काय घेतलं होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट घेतला होता टर्म्स इन्व्हॉल्व इन फेज रूल. आता या फेज रूलमध्ये ज्या ज्या टर्म्स इन्व्हॉल्व आहेत त्या आता स्टेटमेंट तर आपण आताच बघितली की इन हेट्रोजिनियस सिस्टीम इन इक्विलिब्रियम द नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम प्लस नंबर ऑफ फेज इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ कॉम्पोनंट प्लस 2. म्हणजे जे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहेत तेच आपण थेरॉटिकली मांडले. यात कोणकोणत्या टर्म्स आल्या हो. डिग्री ऑफ फ्रीडमची टर्म आली, फेजची टर्म्स आली, कंपोनंटची टर्म्स आली. या 3 टर्म्स जे आहेत ह्या 3 टर्म्स महत्वाचे आहे. हे 3 फॅक्टर जे हे अत्यंत महत्वाचे आहेत. मग याबद्दल माहिती घेणे आपल्याला गरजेचं आहे. ओके. याबद्दल आपल्याला काय करायचे, आता माहिती घ्यायची त्याच्यामध्ये की व्हॉट इज मीन बाय फेज. फेज काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओके. सो फेज इज नथिंग बट अन होमोजिनियस फिजिकली डिस्टिंक्ट अँड मेकॅनिकली सेपरेबल पार्ट ऑफ सिस्टीम. म्हणजे एक सिस्टीम मी घेतलेली आहे. फॉर एक्झाम्पल बिकर घेतलं, त्यात एक वॉटर घेतलं. ओके. वॉटर जी आहे ही काय झालं, एक फेज झाला त्या ठिकाणी. वॉटर हा काय झाला, एक फेज झाला की जो काय करतो त्याचा मेन स्कोर्स वॉटरचा की त्या इतर पार्टला काय करतो, सेपरेट करतो. म्हणजे ही एक होमोजिनियस आणि फिजिकली डिस्टिंक्ट अशी एक आणि मेकॅनिकली सेपरेबल अशी पार्ट आहे. एक सिस्टीमचा एक पोर्शन आहे, पार्ट आहे. दॅट पोर्शन, दॅट पार्ट इज नोन ॲज, इज कॉल्ड ॲज, त्याला त्या पार्टलाच काय म्हटलं, फेज म्हटलं. ओके. सो डिफाईन फेज and homogeneous किंवा any homogeneous physically distinct and mechanically separable portion or part of system which separate from other part, दुसऱ्या पार्ट पण ते सेपरेट आहे of the system is known as, is called as a phase. ओके. आपण एक एक्झाम्पल घेऊ आता. कन्सिडर अ सिस्टीम कंटेनिंग आईस, वॉटर अँड वॉटर वेपर्स. आता मी एक सिस्टीम घेतली, त्या ठिकाणी काय काय ते सिस्टीम मध्ये बघा. त्या सिस्टीम मध्ये आईस आहे, त्या सिस्टीम मध्ये वॉटर्स आहे, आणि त्या सिस्टीम मध्ये वॉटर वेपर्स आहे. म्हणजे 3 गोष्टी त्यामध्ये आहे. आता आपण जर विचार केला तर या तिन्हीचं कंपोनंट जे आहे, म्हणजे या तिन्हीचा फॉर्म्युला जो तो एकच आहे, H2O. आईस असेल, वॉटर वेपर्स असेल किंवा वॉटर असेल. पण या तिन्ही सिस्टीम मध्ये, या तिन्ही याच्यामध्ये ही फेज वेगवेगळे आहेत. आईची फेज सॉलिड आहे, वॉटरची फेज लिक्विड आहे, आणि वॉटर वेपरची फेज काय, गॅस आहे. ओके. Thus there are 3 phases of as each phase is physically distinct and homogeneous and there are definite boundaries between them.
बघा यांचं कंपोनंट जरी सारखा आहे, याचा फॉर्म्युला जरी सारखा असला तरीही या 3 फेज वेगवेगळे आहेत. आईची फेज वेगळी, आई हा वॉटरपासून वेगळं करते. ओके, वॉटरची ही वेज वेगळी आहे, ती इटसेल्फ होमोजेनियस आहे, पण ती वेपरपेक्षा आणि आईसपेक्षा वेगळी आहे. तसं वॉटर वेपर जी आहे ती सुद्धा एक होमोजेनियस फेज आहे आणि ती कशापेक्षा वेगळी आहे, आईसपेक्षा आणि वॉटरपेक्षा वेगळी आहे. म्हणजे हा जो पार्ट आहे मग हा आला फेजचा. म्हणजे जरी आपण वॉटरचंच एक एक्झाम्पल कन्सिडर केलं 3 फॉर्म मधलं, तर त्या ठिकाणी फेज मात्र किती येतात, 3 फेज येतात. ओके, नंतर आपण बघितलं होतं की ऑल गॅसेस मिक्स इन ऑल प्रोपोर्शन विल कॉन्स्टिट्यूट ओनली वन फेज. म्हणजे आता एअर घ्या, उदाहरण त्याला आपण एअर म्हणू, हवा जी आहे, एअर जी आहे, यामध्ये वेगवेगळे गॅस आहेत, त्या गॅसचे प्रोपोर्शन वेगळे आहेत, आहे की नाही. ऑक्सिजनचं पर्सेंटेज वेगळे, नायट्रोजनचे वेगळे, कार्बन डायऑक्साईडचे वेगळे, हे पर्सेंटेज वेगवेगळे आहेत, पण ते कसे आहेत, सगळे होमोजिनियस फॉर्म आहे. ओके, त्याच्यानंतर टू लिक्विड आर मिसिबल दे फॉर्म वन फेज. दोन मिसिबल लिक्विड घेतले आपण, उदाहरण सांगायचं झालं तर आता काय करू आपण, मिल्क सॉरी एक ॲसिटोन घ्या, जनरल आपलं केमिस्ट्रीच्या मध्ये ॲसिटोन किंवा अल्कोहोल घ्या आणि वॉटर हे घेतलं आपण. म्हणजे काय केलं, मी एक बीकरमध्ये ॲसिटोन घेतला आणि त्यात वॉटर टाकलं, होमोजिनियस फेज, मिसिबल आहेत ते, त्याच्यामुळे आपल्याला तिकडे वेगळी फेज दिसणार नाही, वेगळे 2 लेअर आपल्याला त्या ठिकाणी दिसणार नाही. म्हणजे ही झाली एक फेज. पण तेच आता काय करा तुम्ही, तेच आता काय करा, 2 लिक्विड घ्या जे की मिसिबल नाही, उदाहरणार्थ ऑइल घेतला आपण आणि वॉटर, ते एकमेकात टाकलं आपण, तर आपल्याला 2 लेअर, वरची वॉटरची लेअर वेगळी आणि ऑइलची लेअर वेगळी आणि वॉटरची लेअर वेगळी, अशा 2 लेअर्स आपल्याला त्या ठिकाणी दिसतील. म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ त्या ठिकाणी ह्या 2 फेज आपल्याला क्लिअर कट दिसतात. आपल्याला केमिस्ट्रीच्या याच्यामध्ये एक्झाम्पल घेऊ बेन्झिनचं आणि वॉटरचं. बेन्झिनची लेअर वेगळी आहे आणि वॉटरची लेअर काय असेल, वेगळी असेल. आपण टेस्ट मध्ये आपल्याला स्पष्ट ते दिसते. म्हणजे याचा अर्थ ह्या 2 फेज या ठिकाणी आहे. ओके, मग असंच एक्झाम्पल जर एक आपण आता पुन्हा वेगळं घेतलं तर बघा, म्हणजे कॉन्स्टिट्युएंट सेपरेट फेज जे आहेत ते कशा, त्याला अपवाद आहे काही ठिकाणी, तेही आपण बघणार आहोत. ओके, तर त्या ठिकाणी आपण आता घेणार आहोत एक सिस्टीम घेऊ आपण कार्बन कॅल्शियम कार्बोनेटची. आता कॅल्शियम कार्बोनेट जर घेतला आपण, या कॅल्शियम कार्बोनेट मध्ये इटसेल्फ कॅल्शियम कार्बोनेट हा सॉलिड फॉर्म मध्ये आहे. तो कसा फॉर्म झालाय, तो फॉर्म झालाय कॅल्शियम ऑक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड मिळून. ओके, कार्बन डायऑक्साईड आणि आता या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट हा सॉलिड आहे, पण तोच जो फॉर्म झालाय तो कसा झालाय, कॅल्शियम ऑक्साईड हा सॉलिड पार्ट आणि कार्बन डायऑक्साईड हा गॅसियस या पार्ट पासून या ठिकाणी काय. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी आपण सिस्टीमचा जर विचार केला आता आपल्याला, तर किती फेज येतात, 3 फेज आपल्याला, 2 सॉलिडच्या फेज आणि एक CO2 हा गॅस आहे ना, म्हणजे एक गॅस फेज, अशा 3 फेज आपल्याला त्या ठिकाणी काय मिळतात, पाहायला मिळतात. लक्षात येतं सगळ्यांना. म्हणजे जरी या ठिकाणी आपल्याला फॉर्मेशन हा कॅल्शियम कार्बोनेट हा कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड पासून दिसत असेल, तरी फेज मात्र या ठिकाणी 2 सॉलिडच्या वेगळ्या फेज आहेत आणि एक गॅसियसचे फेज आहे कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपातली. अशा या 3 फेज या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे म्हणजे फेज म्हणजे लक्षात आलं, या ठिकाणी आम्हाला एक होमोजिनियस असणार आहे इटसेल्फ. ओके, होमोजिनियस फिजिकली डिस्टिंक्ट अँड मेकॅनिकली सेपरेबल पोर्शन किंवा पार्ट ऑफ सिस्टीम which separate from other part of the system by definite boundary or boundary surface. Okay, that this is known as, this homogeneous is known as a, or this phase is this is known as a phase. Okay, that physically this portion or system part of system is known as a phase. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट घेऊ कंपोनंट्स. आता कंपोनंट्स काय बघू आपण आता कंपोनंट्स. ओके, द कंपोनंट्स इज डिफाइंड ॲज द स्मॉलेस्ट नंबर ऑफ independently variable constituents by means of which composition of each phase participation in the state of equilibrium, and which can be expressed directly or in the form of chemical equation. Okay, zero or negative quantities of components are allowed. म्हणजे थोडक्यात काय झालं पाहता, यामध्ये कंपोनंट म्हणजे काय म्हटलं, सिंपल सरळ सरळ फॉर्म्युला वापरतो आपण केमिकल इक्वेशन मध्ये. ओके, तोच पार्ट यामध्ये आपल्याला काय करायचा आहे, ॲज अ कंपोनंट म्हणून घ्यायचा आहे. म्हणजे आता थोडक्यात काय आहे, हा एक स्मॉलेस्ट नंबर असणारे, आकडा असणारे 1 2 3 4 5 या फॉर्म मध्ये, तो जो आहे तो कसा इंडिपेंडेंटली व्हेरिएबल्स आहे, तो कॉन्स्टिट्युएंट जे असणार आहे, फॉर्मेशन पार्ट होणार जो आहे त्याच्यावर तो डिपेंड असणार आहे. ओके, म्हणजे थोडक्यात काय, कंपोजिशन ऑफ ईच फेज, प्रत्येक फेजचं कंपोजिशन हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. कंपोनंट म्हणजे कंपोजिशन असं सरळ सरळ घ्या. मग इट मे बी तुझा जो आकडा आहे, नंबर जो कंपोनंट, तो 0 फॉर्म मध्ये घेऊ शकतो तुम्ही, किंवा तुम्ही तो निगेटिव्ह फॉर्म मध्ये सुद्धा घेऊ शकता. आलं का लक्षात, तो 0 फॉर्म मध्ये घेऊ शकता किंवा
निगेटिव्ह फॉर्म मध्ये सुद्धा आपण तो कंपोनंट कन्सिडर करू शकतो. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण, म्हणजे आपल्याला अजून क्लिअर करेल. ओके, नाउ फॉर वॉटर सिस्टीम, जर मग अशी आपण बोललो तो पार्ट की वॉटर सिस्टीम म्हणजे त्यामध्ये सॉलिड आलं आईसच्या फॉर्ममध्ये, लिक्विड आलं जे वॉटरच्या फॉर्ममध्ये आहेत, आणि गॅस आला जो वॉटर वेपरच्या फॉर्ममध्ये आहे. आता या 3 फेज आहेत, या वेगवेगळ्या 3 फेज आहे. या तिन्ही फेज जर आपण विचार केला तर केमिकली सबस्टन्स जो आहे याचा मात्र हा वॉटर आहे, H2O आहे. म्हणजे याचं कंपोनंट ही एकच कंपोनंट आहे, त्याचं कंपोनंट मात्र किती आहे, ओनली वन आहे. ओके, म्हणजे आता आईस घेतलं तर H2Oच आहे, वॉटर घेतलं तर H2Oच आहे, आणि वॉटर वेपर जरी घेतलं गॅसियस फॉर्म मध्ये तरी ते काय H2Oच आहे. कळतंय ना या ठिकाणी? म्हणजे याचा अर्थ काय, हेन्स इट इज वन कंपोनंट सिस्टीम. म्हणजे वॉटर सिस्टीम जी घेतली आपण ही वन कंपोनंट सिस्टीम आहे. लक्षात येते? Thus, any system consisting of a single chemical individual is called as a one component system. म्हणजे थोडक्यात काय आहे, मग वन कंपोनंट सिस्टीम म्हणजे काय, त्यामध्ये एकच कंपोनंट असेल, केमिकल हे सिंगल केमिकल असेल. ओके, त्याचा फॉर्म्युला एकच असणार आहे, तर ती जी सिस्टीम आहे त्याला वन कंपोनंट सिस्टीम आपल्याला असं म्हणता येईल. ओके, आता दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण. एनी सॉल्ट अँड वॉटर विल फॉर्म टू कंपोनंट सिस्टीम. ओके, एक्झाम्पल घेऊ आपण KI आणि वॉटर, पोटॅशियम आयोडाइड आणि वॉटर घेतला आपण. ओके, आता यामध्ये हे टू कंपोनंट सिस्टीम आहे, KI वेगळा आहे, H2O हा वॉटर वेगळा, म्हणजे ही काय झाली, टू कंपोनंट सिस्टीम झाली. ओके, देर आर 4 फेजेस इन दिस सिस्टीम. या सिस्टीम मध्ये 4 फेज असं म्हटलंय. कोणत्या सिस्टीम मध्ये, जी आपण आता KI प्लस वॉटर ही जी सिस्टीम कन्सिडर केली, यामध्ये 2 कंपोनंट आहे, पण फेजचा जर विचार केला मात्र यामध्ये तर फेज किती आहे, 4 फेज यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. ते कोणकोणते आहेत ते आपण आता थोडक्यात बघू. एक सॉलिड KI, नंतर सॉलिड आईस, नंतर सोल्युशन एक, आणि नंतर वेपर्स. म्हणजे बघा, सॉलिड KI ची एक फेज आहे, सॉलिड आईची एक फेज 2, नंतर एक सोल्युशन फॉर्म होईल त्यापासून तिसरी एक फेज ती झाली, आणि त्याच्यानंतर वेपर्स त्या ठिकाणी मिळेल आपल्याला आयोडीनच्या फॉर्म मध्ये, ती झाली एक चौथी. म्हणजे त्याच्या 4 फेज आपल्याला यामध्ये पाहायला भेटतील. ऑल दिस कॅन बी एक्सप्रेस बाय 2 इंडिव्हिज्युअल्स. फेज जरी 4 असल्या मात्र तर 2च इंडिव्हिज्युअल किंवा केमिकली फॉर्म इथे आहेत, ते म्हणजे KI आणि H2O आहे. लक्षात आलं? म्हणजे ही 2 कंपोनंट सिस्टीम आली. ओके, नाउ लेट अस कन्सिडर द इक्विलिब्रियम सिस्टीम इन डिकम्पोजिशन ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ कॅल्शियम कार्बोनेटचं डिकम्पोजिशन. हा कॅल्शियम कार्बोनेट आहे, CaCO3, याला डिकम्पोज केलं तर तो कॅल्शियम ऑक्साईड मध्ये आणि कार्बन डायऑक्साईड मध्ये फॉर्म होईल. आता या ठिकाणी काय झालं, हा सॉलिड आहे, कॅल्शियम ऑक्साईड हा सॉलिड आहे, आणि कार्बन डायऑक्साईड हा गॅसियस फॉर्म मध्ये. हिअर फेज जर विचार केला तर 3 फेज आहेत, 2 सॉलिड फेज, एक लिक्विड फेज, सॉरी एक गॅस फेज. या 2 सॉलिड फेजच्या कॅल्शियम कार्बोनेटची एक फेज, आणि कॅल्शियम ऑक्साईडच्या 2 सॉलिड फेज, आणि कार्बन डायऑक्साईडची गॅस फेज, अशा 3 फेज याच्यामध्ये. ओके, द कन्स्टिट्युएंट टेकिंग पार्ट इन द सिस्टीम इज ऑल्सो 3. आता कन्स्टिट्युएंटचा जर विचार केला आपण, कंपोनंटचा या ठिकाणी विचार केला, कन्स्टिट्युएंट केमिकल फॉर्म मध्ये तर 3 आहेत, एक CaCO3, एक CaO, आणि दुसरं CO2. परंतु composition of each phase can be expressed in terms of any 2 constituents in the form of chemical equation. पण याचे जे कॉन्स्टिट्युएंटचा विचार केला, हे 2च फॉर्म मध्ये आपल्याला दाखवता येतात. कशा पद्धतीने, या समोर इथे दिलेले आपल्याला बघा. ओके, म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड, आता आपण एक एक्झाम्पल घेऊ, 2 कंपोनंट कोणते, फक्त कॅल्शियम ऑक्साईडचं आणि कार्बन डायऑक्साईड, हे 2 कंपोनंट आपण सिलेक्ट करू. कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईडचे एक्झाम्पल आपण घेतलं. आता यामध्ये फेज जी आहे, कंपोनंट कोणते आहेत, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. पण यामध्ये फॉर्म जो होतोय, कंपोनंट जो आहे, हे 2 कंपोनंट जे आहे यामध्ये फेज जी फॉर्म करतो तो सॉलिड फेज फॉर्म करतो, आणि ती फेज असणार आहे, ती फेज कशाची असणार आहे, कॅल्शियम ऑक्साईडची, Ca कॅल्शियम कार्बोनेटची. बघा इथे दिले, हे फेज आहे, ही फेज आहे, लक्षात घ्या. म्हणजे 1 फेज, 2 फेज, 3 फेज. आता ही जर फेज सिलेक्ट केली, व्हॉट इज द कंपोनंट, CaO प्लस CO2. ही जर फेज कन्सिडर केली तर व्हॉट इज कंपोनंट, CaO प्लस OCO2. आता इथे पहा, हा 0 आहे, हा 0 O नाही, हा 0 आहे, 0 CO2. म्हणजे इथे आपण, मी मगाशीच म्हटलं, कंपोनंट हा निगेटिव्ह सुद्धा असू शकतो, कंपोनंट हा 0 सुद्धा असू शकतो. बघा इथे लिहिलेलं आपण, हे इथे बघा, केमिकल इक्वेशन 0 और निगेटिव्ह क्वांटिटीज ऑफ कंपोनंट्स आर अलाउड. कंपोनंटची क्वांटिटी ही 0 असू शकते किंवा निगेटिव्ह सुद्धा असू शकते. इथे या कंपोनंटची क्वांटिटी किती आहे, हो 0 आहे. यामध्ये या कंपोनंटची क्वांटिटी किती आहे, 0 आहे. म्हणजे 2 कोणतेही फेज आपण कंपोनंट सिलेक्ट केले आपण,
त्यामध्ये काय होईल, व्हॅल्यू जी येते ती 1 0 येते. ओके, म्हणजे आता या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट घेतला आपण. हा कॅल्शियम कार्बोनेट याची ह्याच्या कॉम्पोनंटची आपण व्हॅल्यू घेणार आहोत, ही 0 आहे, ही 0 आहे. लक्षात आलं. मग हे अशाच पद्धतीने या ठिकाणी एकदा दोन्ही वापरले. या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट आणि कार्बन डायऑक्साईड घेतला, या ठिकाणी कॅल्शियम मोनॉक्साईड घेतला आणि कॅल्शियम ऑक्साईड घेतला, असे दोन सुद्धा. म्हणजे कंपोनंट जो आहे हे 2 कंपोनंट्स आहे, हे आपल्याला यामध्ये दाखवायचे याच्या फॉर्म मध्ये. म्हणजे कंपोनंट्स इथे कोणते तरी 2 घेतले तरी आपल्याला हा फॉर्म यामध्ये दिसणार आहे. मग ते 2 कंपोनंट तुम्ही कोणतेही कन्सिडर करा, कॅल्शियम ऑक्साईडचे किंवा कार्बन डायऑक्साईड असे 2 घ्या, कॅल्शियम कार्बोनेट किंवा कार्बन डायऑक्साईड असे 2 घ्या, किंवा कॅल्शियम मोनॉक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड असे 2 घ्या. शेवटी या ठिकाणी आपल्याला ही सिस्टीम जी आहे ही सिस्टीम 2 कंपोनंट सिस्टीम आहे, आपल्याला असं कन्सिडर करावं लागेल. का बरं? कारण इक्विलिब्रियम ज्यावेळी इस्टॅब्लिश होतं त्यावेळेस हा फॉर्म दिसतोय आपल्याला. ठीक आहे. आता याच्यामध्ये हा झाला पार्ट कंपोनंटचा. म्हणजे कंपोनंट म्हणजे काय लक्षात आलं का मला? कंपोनंट म्हणजे काय, या ठिकाणी स्मॉलेस्ट नंबर तो कसा इंडिपेंडेंटली व्हेरिएबल हा कन्स्टिट्युएंट्स आहे, बाय मीन्स ऑफ विथ द कंपोजिशन ऑफ इच फेज. प्रत्येक फेजचं ते कंपोजिशन आहे विच इज पार्टिसिपेटेड और इन्व्हॉल्व इन दी स्टेट इक्विलिब्रियम. म्हणजे इक्विलिब्रियम मध्ये जे फेज इन्व्हॉल्व आहे त्या फेजचं जे कंपोजिशन आहे ते कंपोजिशन म्हणजे कंपोनंट. आणि तो सॉलिड असू शकतो, तो पॉझिटिव्ह असू शकतो किंवा तो 0 असू शकतो किंवा तो निगेटिव्ह असू शकतो. ठीक आहे. आता तिसरा डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे आपण हे काय स्टडी करतोय मित्रांनो, लक्षात घ्या. दिस इज अ पार्ट ऑफ टर्म्स इन्व्हॉल्व इन दी फेज रूल. फेज रूल मध्ये ज्या टर्म्स इन्व्हॉल्व आहेत त्याची माहिती आपण घेणार आहोत आणि घेत आहोत. मग त्यातली पहिली फेज घेतली आपण, पहिली टर्म घेतली फेज, दुसरी टर्म घेतली कंपोनंट, तिसरी टर्म घेणार आपण डिग्री ऑफ फ्रीडम. ओके, डिग्री ऑफ फ्रीडमची आपण आता, आणि त्याला दुसरं काय नाव दिलं, व्हेरियन्स असं म्हटलं. त्याला काय म्हटलं, व्हेरियन्स असं नाव दिलं. बघा आता काय मध्ये, इट इज डिफाईन्ड ॲज द मिनिमम नंबर ऑफ व्हेरिएबल, मिनिमम नंबर ऑफ व्हेरिएबल फॅक्टर लाईक प्रेशर, टेम्परेचर किंवा कॉन्सन्ट्रेशन. ओके, कॉन्सन्ट्रेशनलाच आपण दुसऱ्या फॉर्म मध्ये काय म्हणू, कंपोजिशन, which must be fixed or stated in order to definite system at equilibrium completely. Okay, परत एकदा, the minimum number of variables or variance factor like जसा की टेम्परेचर, प्रेशर and concentration or which also known as the composition, which must be fixed. हे महत्वाचं आहे. कशासाठी? in order to definite system at equilibrium completely. ओके, एक्झाम्पल बघा. आता एक्झाम्पल मध्ये आपण काय करू, फॉर गिवन मास ऑफ अ गॅस घेऊ. वी हॅव पीव्ही इक्वल टू एनआरटी किंवा आरटी म्हणू, एन नंबर ऑफ मोल झाला, पीव्ही इक्वल टू आरटी. आता पीव्ही इक्वल टू आरटी यामध्ये काय आहे की प्रेशर अँड टेम्परेचर ऑफ फिक्स. आता यामध्ये प्रेशर म्हणजे पी आणि टेम्परेचर टी हा फिक्स गेला आहे. म्हणजे व्हॉल्यूम जो आहे, हा जो व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम विल हॅव वन डेफिनेट व्हॅल्यू. सो in this case only 2 factors are to be fixed in order to describe the system completely. म्हणजे मला आता ही सिस्टीम जर कम्प्लीट डिस्क्राईब करायची झाली तर या ठिकाणी मला काय करावं लागेल, 2 व्हेरिएबल्स कन्सिडर करावं लागेल, ज्यामध्ये की त्याच्या आधारे आपण काय करू शकतो, ही सिस्टीम कम्प्लिटली काय करू शकतो, डिस्क्राईब करू शकतो. ओके, मग आता वरच्या याच्यामध्ये काय म्हटलं आपण, पीव्ही इक्वल टू आरटी, यामध्ये प्रेशर आणि टेम्परेचर मी फिक्स केलंय. मग व्हेरिएबल्स जो आला तो आला यामध्ये व्हॉल्यूम. ओके, मग हे 2 जे व्हेरिएबल फिक्स आहेत याच्या आधारे आपण कोणते तरी 2 ठेवायचे, याच्या आधारे ही सिस्टीम आपण कम्प्लिटली काय करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो. आणि तो जो संख्या आहे ती जो व्यक्तीला डिग्री ऑफ फ्रीडम्स, याचा डिग्री ऑफ फ्रीडम इक्वल टू काय, 2 आहे. डिग्री ऑफ फ्रीडम इक्वल टू 2. जे आपण मगाशी फॉर्म्युला जो घेतला सुरुवातीला, यामध्ये म्हटलं की एफ प्लस पी इक्वल टू सी प्लस 2. तो 2 जो हा ऍडिशनल व्हेरिएबल्स आहेत, टेम्परेचर अँड प्रेशर, आणि दुसऱ्या साईडला व्हेरिएबल्स किंवा कॉन्सन्ट्रेशन किंवा त्याला काय म्हटलं आपण, कंपोजिशन्स, असा व्हेरिएबल्स तो असणार आहे. लक्षात येते सगळ्यांच्या? ओके, आता यामध्ये बघा एक एक्झाम्पल. लेट इज कन्सिडर द सॉलिबिलिटी ऑफ द सॉल्ट लाईक NaCl घेतलं. सोडियम क्लोराईड आपण आता काय केलं, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला आणि त्याची सॉलिबिलिटी आपल्याला बघायची समजा. ओके, हिअर द सिस्टीम कन्सिस्ट ऑफ अ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ NaCl. म्हणजे आपण आता काय केलं, सोडियमचं सॅच्युरेटेड सोल्युशन. आता मित्रांनो, सॅच्युरेटेड म्हणजे कसं की काय करायचं, एक बिकर घ्या, त्यामध्ये 100 ml वॉटर घ्या,
किंवा 10 ml वॉटर घ्या आणि त्यात NaCl टाकत जा, ढवळत जा, टाकत जा, NaCl स्टर करत जा, म्हणजे NaCl डिझॉल्व्ह होत राहील. एक वेळ अशी येईल की NaCl आता काय होणार नाही, डिझॉल्व्ह होणार नाही, NaCl त्यामध्ये विरघळणार नाही, म्हणजे ते जे सोल्युशन तयार झालं, ओके, ते जे सोल्युशन त्याला म्हणायचं सॅच्युरेटेड सोल्युशन. तर हे जे सॅच्युरेटेड सोल्युशन आहे, in contact with the solid salt and vapors is completely definite. We mention only temperature because solubility depend upon the temperature. आता हे आपल्याला माहित आहे, म्हणजे हे थोडक्यात काय झालं, ही जी सॉलिबिलिटी आहे, ही जे हा जो फॉर्म आहे, म्हणजे आपण सॉलिड ऍड करतोय त्याच्यामध्ये स्टर करतो, आली करतो, स्टर करतोय, ठीक आहे. पण हेच जर आपण याला टेम्परेचर जसं आपण याला इन्क्रीज केलं, म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज केलं, सॉलिबिलिटी काय होईल, इन्क्रीज होईल. क्वांटिटी जी आहे NaCl ची जी ऍड करून घेण्याची क्वांटिटी ती काय होईल, इन्क्रीज होईल. ओके, म्हणजे या सिस्टीम मध्ये ही जी सिस्टीम बघितली आपण या ठिकाणी एकच फॅक्टर आहे तो व्हेरिएबल्स, म्हणजे याचा जो डिग्री ऑफ फ्रीडम जो आहे तो किती येतो, 1 येतोय. आणि तसं आपल्याला हे कॅल्क्युलेट सुद्धा करता येतं, याची व्हॅल्यू जी आहे आपल्याला एफ ची व्हॅल्यू ती आपल्याला कॅल्क्युलेट करता येते, आणि ही प्रत्येक इक्विलिब्रियम स्टेटला आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कशावरून, प्रेशर किंवा फ्रीडम जो आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला कंपोनंटची व्हॅल्यू आणि फेजची व्हॅल्यू त्यामध्ये पुटअप करावं लागते. ओके, कंपोनंटची व्हॅल्यू आणि फेजची व्हॅल्यू आपल्याला पुटअप करावं लागते. आता एक एक्झाम्पल घेऊ आपण वॉटर सिस्टीमचं उदाहरणार्थ. वॉटर सिस्टीम मध्ये किती फेज आहेत, 3 फेज आहेत. ओके, आता यामध्ये नो फर्दर स्टेटमेंट, आता या ठिकाणी या फेज मध्ये जर घेतला आपण, या तिन्ही फेज फॉर्म मध्ये नो फर्दर फॅक्टर्स इज रिक्वायर्ड बिकॉज ऑफ ऑल दीज फेज इन इक्विलिब्रियम ऍट वन पॉइंट, आणि तो पॉइंट जो असतो ट्रिपल पॉइंट. आता ते पुढे आपल्याला शिकायचं आहे, पुढे आपल्याला बघायचं आहे, त्यामध्ये तुम्ही क्लिअर होईल तो पॉइंट. ओके, तर आता यामध्ये काय म्हटलंय, वॉटर सिस्टीमची कन्सिडर केली आपण, यामध्ये दुसऱ्या कोणत्या फॅक्टरची गरज नाही, एकाच पॉइंटला हे तिन्ही ज्या फेज आहेत ह्या इक्विलिब्रियम फॉर्म मध्ये, आणि त्याला आपण ट्रिपल पॉइंट म्हणतो, आपण ते बघू नंतर पुढच्या याच्यामध्ये आपल्याला ते डिटेलमध्ये घ्यायचं आहे. मग अशा ठिकाणी जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी त्याच्या तो जो ट्रिपल पॉईंट किंवा तो जो 1 पॉईंट आहे त्यामध्ये डिग्री ऑफ फ्रीडम आपल्याला 0 पाहायला भेटते, नो डिग्री ऑफ फ्रीडम. आता हे कसं आहे, काय आहे, त्याला आपलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो लक्षात घ्या, हे जे डिग्री ऑफ फ्रीडम आहे किंवा याला आपण व्हॅरियन्स म्हणतो, मग यावरून सिस्टीमला आपण काय करू शकतो, नाव देऊ शकतो की ही सिस्टीम आहे. समजा ज्या ठिकाणी आता काय म्हणू आपण, सिस्टीम 0 व्हॅरियंट आहे, म्हणजे 0 डिग्री ऑफ फ्रीडम आहे, मग तो जो पॉईंट झाला त्या पॉईंटला ती जी सिस्टीम आहे ती सिस्टीम आहे नॉन व्हॅरियंट, त्याला इनव्हॅरियंट म्हणा किंवा नॉन व्हॅरियंट म्हणा. ओके, समजा आता एक फेज कन्सिडर केली ज्यामध्ये वॉटर आहे आणि वॉटर वेपर्स आहे, म्हणजे 2च फेज आले त्या ठिकाणी, वॉटर एक फेज आणि वॉटर वेपर एक फेज. तर यामध्ये ती जी ते इनव्हॅरियंट असेल, म्हणजे यामध्ये एकच डिग्री ऑफ फ्रीडम आला, म्हणजे ती झाली युनिव्हॅरंट. मग असं बायव्हॅरंट, मग ट्रायव्हॅलंट, म्हणजे हे जे आहेत हे कशावर डिपेंड्स आहे, हे नंबर ऑफ डिग्री ऑफ फ्रीडम्स आहे. 0 असेल तर नॉन व्हॅरंट म्हटलं, 1 डिग्री ऑफ फ्रीडम असेल तर युनिव्हॅरंट म्हटलं, 2 डिग्री ऑफ फ्रीडम असेल तर बायव्हॅरंट म्हटलं, आणि 3 डिग्री ऑफ फ्रीडम असेल तर त्याला काय म्हटलं, ट्रायव्हॅलंट म्हटलं. असं त्याला आपल्याला काय करता येईल, देता येईल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, आता यामध्ये तो पॉईंट म्हणजे आपल्याला घ्यायचा आहे यामध्ये ट्रू, म्हणजे आता हे जे टर्म्स आहेत या संपल्या. आता या टर्म्ससाठी मी काय करतोय, एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय. एकदा मला तो आवाज येतो का ती व्यवस्थित क्लिअर सगळ्यांनी सांगायचं. तो व्हिडिओ मी टाकतोय. हॅलो, अरे एक जण अवचार येतोय सर, येतोय. आता एक मला सांग, स्क्रीनवर काय दिसतंय, फेज रूल, स्टेट गिव्स फेज रूल असं दिसतं का, काळी एक स्क्रीन नाही? हो सर, दिसतोय. बरं, आता मी व्हिडिओ प्ले केला, सर दिसायला व्हिडिओ प्ले झाला तर आवाज येतो का मला सांगा. Phase rule and explain the terms involved. आवाज आला, येतो ना आवाज? हो सर. ओके, गुड. In 18th, Willard Gibbs stated a general principle called phase rule. The phase rule mathematically can be expressed as F is equals to C minus P plus 2, where हे बघा, आता आवाज आला सगळ्यांना? हे
हो सर. आपल्याला बघा आपल्याला स्क्रीनवर एक सायंटिस्टचा फोटो दिसतोय. ओके, तो जो आहे तो सायंटिस्ट आहे गिब्स, विलॉर्ड गिब्स हा जो सायंटिस्ट आहे यांनी सुरुवातीला फेज रूलचं प्रिन्सिपल मांडलंय. ते मांडलंय इन 1876. ओके, मग फेज रूलला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन त्यांनी दिले की डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे एफ इक्वल टू कंपोनंट म्हणजे सी मायनस नंबर ऑफ फेज म्हणजे पी प्लस 2. हा फॉर्म्युला त्यांनी हा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन त्यांनी मांडलंय. मग यामध्ये त्यांनी सांगितलं एफ म्हणजे काय, सी म्हणजे काय बघा आपण आता. F is degree of freedom, C is number of components, and P is number of phases. It governs the behavior of heterogeneous systems. And the main terms involved in the phase rule are P phases, C components, and F degree of freedom. First, phases. A homogeneous, physically distinct, and mechanically separable part of a heterogeneous system is called phase. Gases are miscible in each other in all proportions. So, the mixture of two or more gases constitute one phase system. A mixture of immiscible liquids consists of as many phases as the number of liquids. Water and oil forms two-phase system. Water and benzene and mercury forms three-phase system. The system in which solid, liquid, and vapor are in equilibrium form three-phase system. For example, ice, water, and vapor. Second, components. Component is the minimum number of independent variable constituents with the help of which the composition of each phase can be expressed in the form of an equation. The water system consists of three phases, that is ice, water, and vapor in equilibrium. Though it is the three-phase system, but then also we can represent chemical composition of each phase is same, that is H2O. Each phase can be represented by formula H2O. Thus, it is one component system. And the last one is degree of freedom. The minimum number of variable factors such as pressure, temperature, and concentration, which must be fixed in order that conditions of the system may be completely defined, is called degree of freedom. It is also called the degree of variance. The system with one degree of freedom is called univariant or monovariant system. With 2 degree of freedom, it is called bivariant. And with no degree of freedom, it is called non-variant. Behavior of a gas is governed by the equation PV is equals to RT. It means if pressure and temperature are fixed, volume can have only one definite value. Thus, any two variables are required to define the condition of system completely. So, the system is bivariant. So, please note that phases are the separation of the physical state, while components is the separation between the chemical composition, and degree of freedom is the parameter which can define the state of particular compound. So, if you like this. ओके, लक्षात आलं. यामध्ये आपण ज्या टर्म्स घेतल्या त्याच टर्म्स या गिब्सनी आपल्याला या ठिकाणी मांडलेल्या आणि त्याच टर्म्स आपण यामध्ये काय केल्या स्टडी केल्या आहे. ठीक आहे, चला आता आपण आपल्या नेक्स्ट पार्टकडे वळू. ओके, स्क्रीनवर आता आपल्याला एक पॉईंट दिसतोय, तो आहे ट्रू अँड मेटास्टेबल इक्विलिब्रियम. ओके, ट्रू अँड मेटास्टेबल इक्विलिब्रियम. व्हॉट इज बाय ट्रू इक्विलिब्रियम और मेटास्टेबल इक्विलिब्रियम काय आपण ते बघू आता. Okay, in any system with the same state is obtained by approach from other direction, okay, the state of true equilibrium is obtained. म्हणजे आता जसं यामध्ये बघा, हॅलो, आवाज नाही आला गोपाल? हॅलो, या लागला सर आवाज. स्क्रीन पण दिसते ना? हो. ओके ओके, ठीक आहे. बघा आता आपल्या इथे दोन टर्म्स घ्यायचे फक्त. एक आहे ट्रू इक्विलिब्रियमची आणि दुसरी आहे मेटास्टेबल इक्विलिब्रियमची. अशा आपल्याला दोन टर्म्स यामध्ये बघायचे. आता ट्रू इक्विलिब्रियम पहा, शब्दशः सांगते तशी ती ट्रू इक्विलिब्रियम म्हणजे ओरिजिनल याच्यामध्ये एक आपल्याला इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश झालेलं दिसते. एक्झाम्पल बघा आईस आणि वॉटरचं. तर हे जे इक्विलिब्रियम आहे ह्यामध्ये हे जे आहे ना हे ट्रू इक्विलिब्रियम आहे. हे काय ट्रू इक्विलिब्रियम. हे कशा पद्धतीने बघा, एक आता आपण असं म्हणू की आईस आणि वॉटर यामध्ये इक्विलिब्रियम इस्टॅब्लिश झालं. गिवन प्रेशर, आता एक सगळ्यात महत्व लक्षात घ्या, इथे एक वाक्य टाकलेलं आहे अगोदरच्या याच्यामध्ये महत्वाचं की यामध्ये
की या ठिकाणी आपल्याला दोन व्हॅरिएबल्स हे महत्वाचे आहे आपल्याला डिग्री ऑफ फ्रीडम सॉरी हे आपल्याला काय काय सिस्टीम एक्सप्लेस करण्यासाठी आपल्याला परफेक्टली जर सिस्टीम डिस्क्राईब करायचं असेल यामध्ये दोन हे बघा इन दिस केस ओनली टू फॅक्टर्स आर दोज फिक्स इन ऑर्डर टू डिस्क्राईब द सिस्टीम कम्प्लिटली म्हणजे आम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल सिस्टीम कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला दोन व्हॅरिएबल्स कमीत कमी या दोन व्हॅरिएबल्सची या ठिकाणी कमीत कमी जरूरत आहे. तर आता इथे काय येते प्रेशर अँड टेम्परेचर आपण कन्सिडर केलं बघा प्रेशर ॲट गिवन प्रेशर अँड टेम्परेचर ॲट विच द टू फेज इक्विलिब्रियम ही दोन फेज आहे कारण का बरं सॉलिड म्हणजे आईस झालं आणि लिक्विड हे काय झालं वॉटर झालं म्हणजे दोन फेज आहे एक सॉलिड फेज आहे आणि एक दुसरी कोणती सॉलिड फेज आणि एक लिक्विड फेज ओके. तर यामध्ये जे इक्विलिब्रियम आहे हे इक्विलिब्रियम इज द सेम ॲट 1 ॲटमॉस्फिअर एक ॲटमॉस्फिअरला किंवा यामध्ये और 101 म्हणजे 101 ओके 101 के पी ए दिलं आहे पास्कल्स असं त्याला नाव द्या ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे कन्वर्ट केलं किलो पास्कलमध्ये ओके. या प्रेशरला म्हणजे एक ॲटमॉस्फेरिक प्रेशरला टेम्परेचर असेल त्या ठिकाणी 0 डिग्री सेल्सिअस इथे 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 केल्विन ओके irrespective of the fact whether the equilibrium is attained by partial melting of ice okay melting of ice by the partial freezing of ice system thus exist in a true is म्हणजे यामध्ये काय आहे यामध्ये हे जे आईस आहे हे लिक्विड मध्ये कन्वर्ट होत आहे हे जे लिक्विड आहे यामध्ये हाफ लिक्विड या वेनी आपण गेलो म्हणजे रिव्हर्स डायरेक्शननी हे सॉलिड मध्ये काय होतं म्हणजे आईस मध्ये काय होतं कन्वर्ट होतं म्हणजे ही जी इक्विलिब्रियम फेज आहे ही एक्झिस्ट आहे म्हणजे आईस गेट कन्वर्ट इन टू लिक्विड दॅट मीन्स मेल्टिंग फेज ही मेल्टिंग फेज झाली आणि लिक्विड वॉटर गेट कन्वर्ट इन टू आईस ही झाली फ्रीजिंग फेज ही झाली त्याची फ्रीजिंग फेज म्हणजे या दोन्ही फेज काय आहेत या पॉइंटला एक इक्विलिब्रियम मध्ये आहेत ओके ठीक आहे. आता ही झाली ट्रू फेज मग हे ट्रू इक्विलिब्रियम आपल्याला क्लिअर कट दिसतंय. मेटास्टेबल इक्विलिब्रियम काय मेटास्टेबल इक्विलिब्रियम म्हणजे काय कॅन बी ऑब्टेन ओनली बी केअरफुल अप्रोच फ्रॉम वन डायरेक्शन इट इज पॉसिबल टू ऑब्टेन ॲट 0 डिग्री सेल्सिअस और 269 केल्विन बाय केअरफुली कुलिंग ऑफ वॉटर. म्हणजे आता काय केलंय वॉटर घेतलंय टेम्परेचर इन्स्टेड ऑफ 0 डिग्री सेल्सिअस ते घेतले 4 डिग्री सेल्सिअस म्हणजे एक्झॅक्ट पॉईंट घेतला त्यांनी ओके. It is not possible to have water at 269 that means 0 degree Celsius may be melting of ice okay म्हणजेच काय हे जे टेम्परेचर आहे म्हणजे दिस लिक्विड वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सिअस आता हे बंद पडलं तर काही जॉईन करू नका परत हा सगळ्यांनी लक्षात घ्या हे जर बंद पडलं जॉईन करू नका दिस वॉटर इमिजिएटली कन्वर्टेड इन टू आईस म्हणजे तो जो पॉईंट आहे ना तो सडन शॉक बसणारा पॉईंट जो आहे तो आहे 4 डिग्री सेल्सिअसचा म्हणजे काय एक्झॅक्ट 0 डिग्री सेल्सिअसला सगळं वॉटर आईसमध्ये कन्वर्ट होत नाही लक्षात घ्या तो टर्निंग पॉईंट जो आहे तो येतोय 269 केल्विनचा किंवा 4 डिग्री सेल्सिअसचा ओके. म्हणजे हा जो सडन शॉक पॉईंट आहे हा तो पॉईंट येतो स्लाइटली डिस्टर्बन्स त्या फॉर्ममध्ये येतात ओके. तर ठीक आहे आता ह्या दोन टर्म्स तुम्ही फक्त लक्षात ठेवायच्या महत्त्वाच्या आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा इथला पॉईंट घ्यायचा आहे फेज डायग्राम वन कंपोनंट सिस्टीमचं एक्झाम्पल घेणार आपण वॉटरचं ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोतच ठीक आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण ते बघू पण आता यामध्ये आपण आजचं लेक्चर यामध्ये फिनिश करू ठीक आहे. आज आपण जे जे पॉईंट घेतले ते सगळ्यांनी लक्षात दिले व्यवस्थित तर रिवाइज केले व्यवस्थित आता